सन्माननीय आणि मिसाईल ऑफ मॅन म्हणजेच APJ अब्दुल कलाम यांनी देशाला उद्देशून दिलेल्या भाषणात असे म्हटले आहे की मला ऊर्जा सुरक्षा जी कालांतराने एकूण ऊर्जा स्वातंत्र्याकडे घेऊन जाईल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर किंवा विषयांवरती तुम्हा सर्वांशी बोलायचे आहे. या भाषणात राष्ट्रपतींनी ऊर्जेच्या सुरक्षिततेच्या 2 मूलभूत मुद्द्यांचा स्पर्श केलेला आहे. या भाषणात राष्ट्रपतींनी ऊर्जा सुरक्षेच्या 2 मूलभूत मुद्द्यांचा जो स्पर्श केलेला आहे त्यापैकी एक आहे सेवा पुरवताना ऊर्जेचा किमान वापर होईल असे पाहणे व त्याद्वारे इंधन बचत साधणे. आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जीवज इंधन युगाचा अंत होईल तोवर त्यापर्यंत जगातील कोळसा, तेल व वायू पुरवठा याबरोबर इतर सर्व ऊर्जा स्रोत उपलब्ध होतील असे पाहणे. म्हणजे कलाम सरांनी इथे 2 महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, एकतर तुमची इंधनाची बचत आहे ती कशा पद्धतीने तुम्ही साधाल आणि दुसरं म्हणजे जीवज इंधन यांचा अंत होईपर्यंत तुम्ही जे इतर आहेत कोळसा, तेल, वायू यांचा पुरवठा ह्याचं इक्वेशनबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ह्याच ऊर्जा सुरक्षिततेच्या विषयी काही 5 भाग आहेत. मी त्या 5 भागांपैकी एक आज इथे मांडू इच्छिते. बाकीचं आपण नंतर बोलणारच आहोत. पण त्याच्यापैकी एक